आजचा ब्लॉग करण्याचं हेतू असा की आजकाल लहान मुलांना मोबाईलचे खूप व्यसन वाढले आहे. ही सवय टाळण्यासाठी लहान मुलांना आईवडिलांनी मोबाईल हातामध्ये देऊन ऑनलाईनच्या एक फॅड असल्यामुळे मुलांना कोरोनामध्ये मोबाईल दिला तो भाग वेगळा. पण आता काही नसताना हे मोबाईल मुलं मागतात आणि आईवडील सहज घेतात. त्याचे मानसिक आजार लहान मुलांच्या डोळ्यावरती जाणवतात. मुलांना दृष्टीहीन होतात, मुलांना दिसत नाही. पण काही आईवडिलांचा असा भास असतो की मुलगा मोबाईल घेत आहे, तो खेळतो आहे आणि तो त्याच्यात गुंतून राहतो. हे आईला आणि वडिलांना काही देणं घेणं नसतं की छोटंसं बाळ खूप रडतं आहे आणि मोबाईलमध्ये एक गुंतून राहतं. आईला वाटतं की चला माझा कंटाळा माझं सांभाळायचं, त्या लहान मुलाला काय त्रास नको, त्याच्यावर मोबाईल दिला तो खेळत बस. अरे तो खेळतोय पण त्याचं वय किती. तुम्ही एक जबाबदार नागरिक हे भारताची, तुम्ही एक नवीन पिढी घडवणारे युवक आहे. तर माझं सर्वांना, तरुण पिढींना, सर्व पालकांना, आईवडिलांना एक विनंती अशी आपण त्यांच्या हातामध्ये होता येईल तेवढा मोबाईल देण्यास टाळा. नसता आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काही गोष्टी अशा असते की वडिलांना काही मुलं मागवतात, काही गोष्टी मागतात. वडील त्या मुलांना शिकवण्याऐवजी हातात मोबाईल देतात आणि मुलं 24 तास मोबाईलवर खेळतात. त्या मोबाईलमधनं खूप मोठा ध्वनी, आवाज, ते मोबाईलमधलं स्क्रॅच जे बॅटनेस असते त्याच्यामुळे ते मुलांच्या डोळ्यावरती परिणाम होतो. आणि मुलं हल्लीचे ऐकत नाही. त्यांना एकच कडक शब्दामध्ये अभ्यासामध्ये बसवणे, स्वतः अभ्यास घेणे ही आईवडिलांची कल्पना. आज ते मी त्यांना घडवलं ते तुम्हाला भविष्यामध्ये ती जबाबदार नागरिक, ती भारताची सक्षम नागरिक या ठिकाणी राहते. त्याच्यामध्ये काळी मात्र सांगा. एवढं बोलून मी माझे एक आज चांगला संदेश हा या ठिकाणी समाप्त करीत आहोत. पुढील ब्लॉगमध्ये भेटूया. महेश कुमार वाणी जालनाकर नवीन मी आयडी घेऊन येत आहे. तरी आपण आयडीला माझ्या सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.